वर्षानंतर एक अतिरिक्त महिना आपल्या पंचांगात जोडला जातो, ज्याला अधिक मास म्हणून संबोधलं जातं. मित्रांनो, अधिक मास ही एक वैज्ञानिक प्रतिक्रिया आहे, ज्यात प्रत्येक 3 वर्षानंतर एक अधिक महिना हिंदू पंचांगात जोडला जातो, ज्यामुळे चंद्रवर्ष व सौर वर्ष अर्थात लूनर कॅलेंडर आणि सोलर कॅलेंडर यात सामंजस्य स्थापित होतं. अधिक महिना याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास या नावांनी देखील संबोधलं जातं. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यापासून ते अश्विन महिन्यापर्यंतचा कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो, कारण या काळात सूर्याची गती मंद असते, ज्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. तर मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांमध्ये अधिक मास कधीही येत नाही, कारण या काळात सूर्याची गती जलद असते, ज्यामुळे तो एका राशीतून दुसऱ्या राशीत लवकर प्रवेश करतो आणि क्वचित कार्तिक व फाल्गुन महिन्यात अधिक मास येतो. मित्रांनो, सूर्यावर आधारित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, वेस्ट बेंगॉल इथे अधिक महिना नसतो, तर फक्त चंद्र पंचांग वापरणारे जसं की महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक येथे अधिक महिना पाळला जातो. मित्रांनो, अधिक मास याला पुरुषोत्तम मास म्हणून देखील ओळखलं जातं, कारण हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे, ज्या विषयीचा संदर्भ आपल्या पुराणात सांगितला गेला आहे, ज्यानुसार प्रत्येक चंद्र महिन्याची एक देवता निश्चित करण्यात आली आहे. अधिक मास हा अतिरिक्त महिना असल्याने याचा अधिपती होण्यासाठी कोणतीही देवता तयार नव्हती. या परिस्थितीत भगवान विष्णू यांनी या महिन्याचा भार स्वतःवर घेतला, ज्यामुळे हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि म्हणूनच या महिन्यात भगवान नारायण कृष्ण यांची पूजा व नाम जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा, जो पुण्य फळ देतो. या काळात देवाचं नामस्मरण, पूजापाठ, तीर्थयात्रा, तीर्थ स्नान, दान धर्म यांना महत्वाचं मानलं जातं. या दरम्यान दीपदान देखील केलं जातं. या काळात केलेल्या धार्मिक कार्यांचं फळ अधिक पटीने मिळतं असं म्हटलं जातं. या महिन्यात दानाचं महत्व असल्याने मुलगी व जावई यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा समजून भेटवस्तू, नारळ आणि अधिक मासात असणाऱ्या 33 दिवसांचं प्रतीक म्हणून 33 अनारसे, बत्तासे किंवा मैसूर पाक असे जाळीदार पदार्थ दिले जातात. त्याचबरोबर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे इतरही काही प्रथा केल्या जातात. तसंच या महिन्यात पुरणाची दिंड किंवा धोंडे बनवले जातात, म्हणूनच या महिन्याला धोंड्याचा महिना या नावाने देखील ओळखलं जातं. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.